जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. म्हणजेच मित्रांनो, 100% खरा असा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 131 आहे. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर जर 131 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या युतीला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 66 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मित्रांनो, सर्वाधिक जागा ह्या गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम शिवसेना पक्षावर होणार आहे का, म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला होणार आहे का, हे आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्यामुळे याचा काही परिणाम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार आहे का, हे सुद्धा आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला 67 म्हणजेच मित्रांनो 67 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे मिळालं होतं. आणि मित्रांनो, त्यांची गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर आली होती. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम दोन्ही शिवसेना होणार आहे का, हे आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा आता 2 गट पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांची एक राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची एक राष्ट्रवादी. त्यामुळे मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का, हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र असताना त्यांना 34 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा याचा काही परिणाम होणार आहे का, म्हणजेच मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का, ते सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला इतकं म्हणावं असं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांची ताकद ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळे मित्रांनो, आता येणाऱ्या स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके त्यांना किती जागा मिळणार आहेत ते तर पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो, पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 23 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणावं इतकं यश मिळालं नव्हतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आल्यामुळे त्यांना याचा काही फायदा होणार आहे का, ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला म्हणावं इतकं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना ठाणे महानगरपालिकेवर अपयश मिळालं होतं. पण मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का, ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही. त्यामुळे मित्रांनो, आता
येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे जाणून घेणार आहोतच. पण मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेवर अपयश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना 2 जागा मिळाल्या होत्या. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले तर आणि त्याचबरोबर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले तर याचा काही परिणाम हा कोणत्या पक्षाला होणार आहे आणि कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आहे हे आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला 3 जागा मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितकं यश मिळालं होतं तितकंच यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं त्यांना अपयश मिळालं आहे त्याचप्रमाणे आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, अपक्षांना या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये अपक्षांची सुद्धा 1 जागा ही वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत सुद्धा ठाणे महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारची ताकद आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांचा तिथे एक आमदार सुद्धा आहे. म्हणजेच मित्रांनो, जितेंद्र आव्हाड यांच्या रूपामध्ये शरद पवारांचा एक आमदार सुद्धा ठाणे महानगरपालिकेवर आहे. पण मित्रांनो, याचा काही फायदा हा त्यांना ठाणे महानगरपालिकेवर होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 34 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना डायरेक्ट 7 जागा म्हणजेच मित्रांनो सर्वात मोठं अपयश त्यांना ठाणे महानगरपालिकेवर होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट. तर मित्रांनो, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 ते 10 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, त्यांना जितकं यश मिळालं आहे ते सुद्धा यश हे त्यांना त्यांच्यासाठी अपयशच असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 34 जागा या त्यांना मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये 8 ते 10 जागा म्हणजे त्यांना अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो, आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना 8 ते 10 जागा म्हणजे अपयशच मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले तर याचा काही फायदा हा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर त्यांच्या 0 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांना याचा काही फायदा झालेला पाहायला मिळत आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना 0 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांना याचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
पण मित्रांनो याचा काही फायदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत गेले आहेत। त्यामुळे मित्रांनो त्यांना याचा काही परिणाम होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा शिवसेना पक्षावर होणार आहे का ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राजसाहेब ठाकरे आले तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 15 ते 20 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो गेली कितीतरी वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेची सत्ता आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा ही सत्ता ही एकनाथ शिंदे हे राखणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहणार आहोतच। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष। तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो आताची परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाचं चांगल्या प्रकारे वर्चस्व हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यावर प्रत्येक महानगरपालिकेवर सुद्धा आहे। त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहणार आहोतच। पण मित्रांनो आता आपण हे पाहूया की त्यांना येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 30 जागा या मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मित्रांनो त्यांना जितकं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं तितकंच यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा। कारण मित्रांनो आत्ताच आपल्या राज्यातील परिस्थिती पाहता म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेली विधानसभेची निवडणूक पाहता त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे। त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्याचबरोबर मित्रांनो राज्यातील सर्वच प्रकारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी अपेक्षा आहे। पण मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये 20 ते 30 जागा म्हणजे त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे पालिकेवर मिळणार नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया। तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया। तर मित्रांनो गेले कितीतरी वर्ष एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिकेवर सत्ता आहे। म्हणजेच मित्रांनो ज्यावेळी आनंद दिघे साहेब होते तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजेच मित्रांनो आता एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिका सांभाळत आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्येच ठाणे महानगरपालिका ही भगवा झेंडा फडकवणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया। तर मित्रांनो वेळ न लावता आपण लगेचच हे पाहूया की ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया। तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेवर 60 ते 65 जागा मिळणार आहेत। म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये सुद्धा एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना 67 जागा मिळत होत्या। पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडून सुद्धा त्यांना 60 ते 65 जागा म्हणजे चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना ठाणे महानगरपालिकेवर मिळणार आहे। आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचेच एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजेच मित्रांनो परत एकदा ठाणे महानगरपालिका ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्येच भगवा झेंडा फडकवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये ठाणे महानगरपालिका ही भगवा झेंडा फडकवेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा। आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्ष असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वच पक्षांना इतकं कमी यश मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद जय महाराष्ट्र।